नमस्कार मंडळी आणि गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि इकडे आम्ही चाललोय आमच्या नानीकडे. तर सासूबाई आहेत आणि दुसऱ्या सासूबाई देखील आल्यात. भरपूर सासू आहेत मला. बरं आहे का? भरपूर सासू आहेत मला. हा काय म्हणताय? म्हणलं साडी घातल्या उंच दिसती. काल चांगली दिसत होती ना साडी. आता संध्याकाळला शोधते ना एखादी. काय झालं? रांजणवडी आली. त्याला काय लावायचं ना? आईने मिऱ्या वाटून लावल्यात 2 वेळा. राहिली आता कमी झाली. लय वाढली होती. देतात बरं का, पण त्यांनी मिरी लावली का दुखायची कमी झाली. सकाळी फुटली पण मग ते निघालं सगळं त्यातलं. मग आता हा झोपलाय तो. ते गेले तिकडे बाळाकडे. पुढं तिथे नाही आहे ना आजी. काय बाळ मिरच्या आणायला चाललोय आम्ही. कुठे आहेत मिरच्या? इथून इथं का? हा वावर माहिती आहेत, मिरच्या कुठे आहेत माहित नाही. तर इथे आमचा घास आहे शेळ्यांचा आणि गाईचा. तर याला मस्त मिरच्या आहेत, तुम्ही पाहू शकता. लाल मिरच्या आहेत, हिरव्याही आहेत. तर आता मी यातल्या काही मिरच्या तोडून नेते भाजीपुरत्या. एखाद्या 2 भाजीपुरत्या लागल्या की परत तोडून न्यायच्या. नमस्कार मंडळी. तर इथे आमच्या आई आहेत आणि इथे राघव झोपलाय. तर आमच्या आई गवार निवडत आहेत. तर आम्ही काल बाजारातून आणली होती आणि आहोनला म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप आवडते गवार. तर आमच्या सासूबाईंनी सकाळपासून जवळजवळ 1 किलो गवार निवडतायत. ते हात दुखायला लागले तर निवडतायच, कारण त्याला आवडते म्हणून. तर आणि डोळाही माझा राहिलेला आहे. आमच्या आईंनी 2 वेळा मिरी वाटून लावली. तर मी म्हटलं होतं डॉक्टरकडे जाईन, परंतु ते म्हटले की एकदा घरगुती उपाय करून बघ, मिरी वाटून लावू. आणि मला आधी वाटलं की आग होईल म्हणून मी आलेल्या दिवशी लावली नाही, दुसऱ्या दिवशी लावली. परंतु एवढा आराम पडला ना. रांजणवडी आली ही आणि इथे आली इथे आली. तर त्यांनी 2 वेळा लावली, सकाळी संध्याकाळी ना. माझी रांजणवडी खरंच आज असं पस होऊन फुटली आहे ती. तर आता बरी झाली आहे, दुखतही नाही आहे. आणि खरंच कोणाला पुन्हा जर रांजणवडी आली तर तुम्ही मिरी वाटून खाली लावायची फक्त रांजणवडीवर. डोळ्यात वगैरे काही जात नाही आणि एवढा आराम भेटतो ना खूप. म्हणजे आतमधून जे दुखत असते तर ते एकदम दुखणं कायमचंच बरं होऊन जातं आणि खरंच खूप छान वाटलं मला. तर मी काही डॉक्टरकडे वगैरे गेलेच नाही आहे. आमच्याकडे घरगुती डॉक्टर आहे. आणि आता आम्हाला अळकुटीला जायचं आहे. बाजारला नाही, कालच बाजार होता. तर आमच्या घरामध्ये थोडासा किराणा वगैरे आणायचा आहे, बाकी काही नाही. आणि जी छोटी छोटी कामं आहेत, साड्यांचे पिको फॉल वगैरे झालेत का ते घेऊन यायच्यात साड्या वगैरे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. संध्याकाळी पुन्हा कीर्तनाला जायला रिटर्न यायचं आहे. नमस्कार मंडळी. तर आमच्या दारापुढे तर एवढं छान फुलांचं झाड आहे आणि त्याला मोठे मोठे गुलाब आलेत, तुम्ही पाहू शकता. तर खूप मोठे आहेत. इकडे मोठे मोठे गुलाब आहेत गुलाबी कलरचे आणि इकडे डार्क पिंक कलरची फुलं आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथे आंब्याचं झाड आहे. तर इथे मोगराचं देखील झाड आहे. मोगराला फुलं नाही. हा नारळाचं झाड आहे, मोठं झाड आहे ते नारळाचं, पाहू शकता. आणि तिथे मोठा आंबा आहे, त्याला आंबे येतात. खाल्ले ना आंबे यावर्षी? नाही, गळून गेले आमचे आंबे त्या झाडाचे. आणि इथे मोठं नारळाचं झाड आहे, सोबत इथे छान फुलं येतात आणि खरंच खूप छान वाटतं. तर आज काल साडीवरती फुल लावायचं राहून गेलं. आज बघू, आज जर नेसली साडी तर फुल लावायचं आहे नक्की. असं उषा पाय त्याला कुठं तरी मग उषा पाय त्याला असले तसंच होते. नमस्कार मंडळी. तर ही माझी आहे पुतणी, म्हणजे पुतणी आहे माझी. माझ्या मिस्टरांच्या मोठा भाऊ, म्हणजे 2 नंबरचे भाऊ आहेत त्यांचे. तर त्यांची मुलगी आहे ही आणि खूप छान आहे. आता किती महिन्याची झाली हो? आता झाली 6 महिन्याची होईल. आता 6 महिन्याची होईल ती. हा काय. आणि तिचं नाव आहे अन्वी. अन्वी बघ ती कशी बघ. कोणाला बघते तू? काय बघती ग? ये इकडे. आज दमशी ग. धरली तम 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 तम. पुढे ती पोरगी ग दमशी ग. चावले हो. आणि आमच्याकडे खूप मच्छर आहेत. तर ह्या 2 पोरांनाच मच्छर पकडतात. बारीक कवळ कातड आहे ना.
मग ते बरोबर चावा त्यात कचकच हा ना. आणि यानंतर मी अळकुटीला गेले होते माझ्या पिको फॉलला टाकलेल्या साड्या आणि ब्लाऊज वगैरे आणण्यासाठी. तर राघवला घेऊन गेलो होतो कारण तो घरी राहत नाही. आणि त्यानंतर लागली होती भूक, तर म्हटलं चला वडापाव खाऊन येऊ. आल्यापासून पहिल्यांदाच मी अळकुटीला आले होते वडापाव खायला. तर नेहमीचं दुकान आहे वडापाव खाण्यासाठी, हे ठरलेलं आहे माझ्या मिस्टरांचं. त्यांना इथले वडापाव आवडतात आणि इकडे वडापाव आहेत तर ते खूप गरम गरम देखील देतात ते. आणि थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु क्वालिटी छान देतात. प्रिंटिंगचा आहे तो तेच आणि यानंतर आम्ही गेलो होतो रायगडमध्ये. कपड्याचं दुकान आहे रायगड अळकुटीमधलं प्रसिद्ध. तर तिथे माझ्या मिस्टरांना घ्यायच्या होत्या ट्रॅक पॅन्ट डेली यूजसाठी. तर त्या घेतल्या आम्ही. त्यानंतर आम्ही निघालो घरी. राघव चलो. आणि यानंतर आम्ही किराणा घेतला, म्हणजे घरामध्ये डेली यूजसाठी लागणारे जे आयटम आहेत तर ते. कारण आम्ही बरीच माणसं आहोत आता, सो काही ना काही वस्तू एक एक आणायला लागते. सो म्हटलं एकदमच भरून आणूयात. आता महिन्याला लागेल तेवढं घे महिन्याला. नमस्कार मंडळी. आता जस्ट आम्ही किराणा वगैरे भरलेला आहे आणि मी निघाले माझ्या साड्या पिको वगैरे फॉल करायला लागले इकडे. तर माझे मिस्टर आहेत तर ते किराणा घरी टाकून येतील आम्हाला न्यायला पुन्हा. तोपर्यंत मी साड्या माझ्या पिको फॉल राहिलेल्या करून घेते. ॲक्च्युली बनवून ठेवलं त्यांनी परंतु फिटिंगला थोड्याशा लूज होत होत्या. सो त्या म्हटले की मी पुन्हा फिटिंग करते. राघवला ओढून आणलं आहे कारण असं झालं आहे की माझ्या मिस्टर आल्यापासून तो माझ्याकडे राहतच नाही. त्याला फक्त त्याचे डॅडीच हवेत, कोणी नको आहे दुसरं. कोण कोण गावात चाललंय अजून? अच्छा हा ना, लांब झालेत ना. तू व्हिडिओ बघतो का रे काकीचे? काय काय बघतो त्यात? अच्छा पण डॉक्टर मध्ये त्याच्या वजन देऊ नका. त्याला काय माहिती किती भाग्य घेऊन जन्माला आम्ही पाय आलेला तरी आमचं वजन पडत. आता काय सांगावं डॉक्टर? तुम्ही तर मला कमी कराय. आता कमी कशानं कराय? 4 महिने नुसतं बीज दिलं खाल्लं मला. कच्चच भाजी पाला किती महिने? रोज 4 किलोमीटर चालायचो, सूर्यनमस्कार काढायचो. किती महिने? 4 महिने. माझं वजन किती कमी झालं माहिती का? 350 ग्राम. वजन किती कमी झालं? 350 ग्राम. आता सगळे उपाय संपले. आता एकच उपाय, तुमच्या गावात एखादा चांगला सुतार आहे का? जाताना असं नीट तासून जाऊ. कोणी सुखी नाही हो का? काय मला बोलायला संधी म्हणून मी तुमच्यावर तोंड सुखी आहे, नाही तर कोण सुखी आहे? मला लावला काय 10 मिनिटात बंद पडला. काय झालं रे? लाईट. अरे जनरेटर लावा. पुन्हा अर्धा तास चालला बंद पडला. काय झालं रे? डिझेल संपलं. अरे जाऊ घेऊन या रे. आणि पावसात फार मोठा आहे, बाहेर निघताची आहे. कुठं तरी परिस्थिती पुढे काय करावं लागतं? मला एक विशेष सांगतो. मला सायकोलॉजी
ती म्हणजे महाराज ही टाका ही नका टाकू मी का त्याच्या झिंगे बोंबीले तुम्ही हातात मला मजा वाटते पण भोगलाय मी भोगलाय म्हणून ऐकलं का आपल्या सोबत काय काय येणारे किती येणारे सगळ्याला हिशोब माहितीये कर्मानुभोगाचे की जीव एका हा पण आपल्याचं कोणतं बळ साठवलं पाहिजे चिंतनाचं बळ साठवलं पाहिजे लहान लहान पोरांना 8 आणे बळ 8 आणे 4 आणे 10 पैसे 5 पैसे कळणारं जनरेशन रेल्वे दाखवायला वेअर माय ट्रेन हे ऍप नव्हते तेव्हा लाईव्ह लोकेशन फक्त काय केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे त्याचं चिंतन आम्हाला मनापासून घडावं आणि तुकोबारांनी जी जी फळं चिंतनाची सांगितली ते आम्हाला मिळावी अशी आपण हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करू आणि हनुमंतराला सांगू देवा आमची पुढची पंढरी आहे तुमच्या आशीर्वादाने संपन्न होऊ द्या भव्य होऊ द्या तुमचं मंदिर तुमच्या कृपेने लवकर पूर्ण होऊ द्या सगळ्यांना देवानं सद्बुद्धी देऊन ज्याला जी जी कुवत आहे ज्याला जे जे शक्य आहे त्या योगदान देऊन मंदिर पूर्णात वापरेल लवकरात लवकर कसं येईल एवढं ते अख्ख्या दारखिंडीचं व्हावं त्या भागाचं व्हावं अशी हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा महाराज मंडळी तुमच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो वाणीला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय गंगूबाई बाबा जगदाळे आणि कांता संतोष चौधरी त्यांनी जेवण बसायचं पटकनी वेळ नाही लावायचा या 2 महिन्याने पटकन येऊन बसायचं आपल्या या सर्व परिसरामधून आलेले सर्व सृष्टी सज्जनांचे प्रथम अंतकरणापासून अभिनंदन करतो आभार मानतो संघटना श्री राघोजी तुकाराम पोखरकर यांकडून 5,100 रुपये देणगी आलेली आहे त्यांच्या देवस्थानच्या वतीनं हार्दिक अभिनंदन स्वागत धन्यवाद जय मल्हार ग्रुप भैरवा संघटना श्री राघोजी तुकाराम पोखरकर महिलांचा अजिबात आवाज येत नाही आवाज आला पाहिजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगल भिकवण चौधरी धन्यवाद पावती आणि हे घेऊन जा आपल्या हनुमंतराचा फोटो घेऊन जा हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग दुसरी पंगत बसते तर गावातले सगळे जेंट्स वगैरे बसतात तर त्या आधी पहिल्या पंगतचे जे भांडे वगैरे असतात तर ते वॉश करण्यासाठी आमच्या गावातल्या बायका आहेत सगळ्या तर त्या खूप म्हणजे उत्सुकतेने करतात सर्व असं नाही की मी नाही करणार किंवा तू कर असं कधीच नसतं सगळ्या बायका खूप आनंदाने आणि उत्साहाने सगळे कामं वगैरे करू लागतात खरंच खूप छान वाटतं आणि ते माझ्या भावाची मुलगी होती तर तीही आली होती गाऊ ती रडती विधी आहे विधी तिच्यासाठी आले आले तुकडे जायचं आणि आमच्या गावामध्ये मारुती मंदिरामध्ये पहारा असतो तर आमचाही होता कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं आणि भजन देखील असतं जेवण वगैरे झाल्यानंतर तर टाळ वगैरे वाजवले जातात पहारामध्ये नाही माझ्याकडे नाही हातात विधीच्या इथे सोना कुठे सोना
वीरा भेटली होती आज, तर त्यांना घरी जावंच वाटत नाही कारण संध्याकाळच्याच भेटतात जरा वेळ. वीरा आणि स्वना देखील आली आहे. सगळेजण बघतील तुम्हाला. आमच्या गावच्या सगळ्या महिला भांडी घासताय तिथे, मी पण असते तिथे, पण आता बारीक बाळ आहे ना. हा ना, आता त्यांना वाढायला दिलं होतं ना, त्याला मी घेतलं होतं तोपर्यंत. हा या सगळी मेघा. हा चालतंय. अजून कोणी राहिलं असेल तर या. हा चला, आता भरपूर झाली भांडी घासून. हे लय मोठं काम आहे, पण आले खरंच खूप मोठं काम आहे. बापरे, पुढच्या वर्षी मी जॉईन होईन तुम्हाला. आणि हे आमच्या अबुधाबीचे सुभाष दादा आहेत, तर त्यांचं घर आहे इथे आणि त्यांचेच घरचे होते सगळे, तर तिथे थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही आणि त्यानंतर घरी यायला निघालो. आणि खरंच खूप दिवसांनी भेटतात तर खूप छान वाटतं गप्पा मारायला. त्या निमित्तानेच, दिंडीच्या निमित्ताने सगळेजण भेटतात. तुम्हाला उजेड केला, त्याला दिसले तर पाहिजे. नाही तुझीच, चल बोला आता, चालू द्या गप्पा, आता बोला सगळे. आणि खरं तर अशा गप्पा वगैरे मारायला आम्हाला खूप आवडतं बाहेर वगैरे बसून, परंतु वेळ नसतो, बाळ लहान असतं त्यामुळे मारता येत नाही. तर जेवढा चान्स मिळेल तेवढा आम्ही गप्पा मारत असतो गावी आल्यावर सगळे, कारण बरेचसे जण मुंबईमध्ये राहतात, पुण्यामध्ये राहतात, तर गावी येतात आणि मग छान वाटतं दिंडीच्या वेळी गावी आल्यानंतर. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.